नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ब्रँड ॲम्बॅसेडर 2026. तर बघा 2026मध्ये ज्या मोठ्या कंपनीच्या ब्रँड ॲम्बॅसेडर असणार आहेत, तसेच महत्त्वाचे संस्थांचे ब्रँड ॲम्बॅसेडर आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, जनगणना 2027साठी कोणाला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणजेच राष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक. तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. भारताची जनगणना 2027साठी सुदर्शन पटनायक यांना राष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घोषित केलेले आहे. ओके, म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, नशामुक्त भारतासाठी नमो युवा रण अभियानाचे राष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मिलिंद सोमन यांची नियुक्ती केलेली आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBIचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहेत? तर बघा, SBIचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत महेंद्रसिंह धोनी. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजेच IOCने कोणाला मानसिक स्वास्थ्य राजदूत म्हणून नियुक्त केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा. तर अभिनव बिंद्राची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मानसिक स्वास्थ्य राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. झारखंड टुरिझमचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? तर महेंद्रसिंह धोनी हे झारखंड टुरिझमचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, NPCIने कोणाला युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPIचे सुरक्षा राजदूत म्हणून नियुक्त केले आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे पंकज त्रिपाठी. तर पंकज त्रिपाठी यांची UPIचे सुरक्षा राजदूत म्हणून नियुक्त त्यांची केलेली आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. राष्ट्रीय खनिज विकास निगम म्हणजेच NMDCचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? तर बघा, निकहत जरीन हे राष्ट्रीय खनिज निगम विकास निगम याचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, फिट इंडिया आयकॉनसाठी कोणाला नामांकित केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फिट इंडिया आयकॉनसाठी आयुष्मान खुरानाला नामांकित केलेले आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे, इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? तर बघा, युवराज सिंग हे इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. चला पुढचा प्रश्न आहे, खादी प्राकृतिक पेंट म्हणजेच खादी नॅचरल पेंट्सचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? तर बघा, नितीन गडकरी हे खादी प्राकृतिक पेंटचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा, त्याचं उत्तर आहे सौरभ गांगुली. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. स्पेस इंडियाने कोणाला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर बघा, संजना सांगी यांना स्पेस इंडियाने आपले ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 13 आहे बघा, कॅश फ्री पेमेंटचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहेत? तर बघा, कॅश फ्री पेमेंट्सचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत राजकुमार राव. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 14 आहे, खो खो विश्वकप 2025च्या पहिल्या आवृत्तीचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहेत? तर बघा, सलमान खान हे खो खो विश्वकप 2025च्या पहिल्या आवृत्तीचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 15 आहे, साऊथ कोरिया पर्यटन संघटन म्हणजेच KTOचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहेत? तर हिना खान ही साऊथ कोरिया पर्यटन संघटन म्हणजेच KTOचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत. चला पुढचा प्रश्न आहे, टाटा मोटर्सचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? तर विकी कौशल हे टाटा मोटर्सचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण.
तर चला प्रश्न क्रमांक 17 आहे बघा, गोइबिबोचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत? तर बघा, गोइबिबोचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर बनलेले आहेत ऋषभ पंत. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. फिक्की फ्रेम्सचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहेत? तर बघा, आयुष्मान खुराना हे फिक्की फ्रेम्सचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 19 आहे, पुमा इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत? तर बघा, पुमा इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनलेले आहेत PV सिंधू. चला पुढचा प्रश्न आहे बघा, युनिसेफ इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत? तर बघा, युनिसेफ इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत करीना कपूर आणि आयुष्मान खुराना. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे बघा, झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत? तर बघा, शाहरुख खान हे झोमॅटोचे फूड डिलिव्हरी या कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, ऑडी इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहेत? तर नीरज चोपडा हे ऑडी इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 23 बघा, मालदीव या देशाने कोणाला आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर बघा, मालदीवचे ब्रँड ॲम्बेसेडर बनलेले आहेत कॅटरीना कैफ. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय बंदरे, जहाजे आणि जलमार्ग मंत्रालयाचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहेत? तर बघा, मनू भाकर ही केंद्रीय बंदरे, जहाजे आणि जलमार्ग मंत्रालयाचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून मनू भाकर याची हिची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 25 आहे बघा, ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025चे जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025चे जागतिक राजदूत म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26 आहे बघा, झारखंड पर्यटनाचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत? तर बघा, महेंद्रसिंह धोनी हे झारखंड पर्यटनाचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर बनलेले आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 27 आहे बघा, ओडिशा राज्याने ओरिसियन हँडलूमसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा, ओडिशा या राज्याने ओरिसियन हँडलूमसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून माधुरी दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे बघा, ऑस्ट्रेलियन पर्यटन अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहेत? तर सारा तेंडुलकर ह्या ऑस्ट्रेलियन पर्यटन अभियानाचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. प्रश्न क्रमांक 30 बघूयात आपण. UNFPAने भारतातील समानतासाठी कोणाची मानदूत म्हणून नियुक्ती केली आहे? तर बघा, कृती सेनन यांची नियुक्ती केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी परप्लेक्सिटीचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत? तर बघा, क्रिस्टियानो रोनाल्डो हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी जिचं नाव आहे परप्लेक्सिटी याचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर क्रिस्टियानो रोनाल्डो हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 32 आहे बघा, DP वर्ल्डने कोणत्या क्रिकेटरला आपले ब्रँड ॲम्बेसेडर बनवले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे अभिषेक शर्मा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. कोणत्या अभिनेत्रीला युनिसेफ इंडियाचा सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्त केले आहे? तर बघा, कीर्ती सुरेश या अभिनेत्रीला युनिसेफ इंडियाचा सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 34 बघा, हरियाणा राज्य महिला आयोगाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर शेफाली वर्माची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, पारादीप फॉस्फेट लिमिटेडने कोणाला आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर राहुल द्रविड यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 36 आहे बघा, केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाचा पहिला मानसिक स्वास्थ्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा, दीपिका पादुकोण यांची केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाचा पहिला मानसिक स्वास्थ्य राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, इंग्लिश प्रीमियर लीगने भारतामध्ये कोणाला आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे?
तर बघा संजू सॅमसन यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्र सरकारने विकसित भारत बिल्डथॉनचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा शुभांशु शुक्ला यांची केंद्र सरकारने विकसित भारत बिल्डथॉनचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 39 आहे बघा, आयर्नमॅन इंडियाचे अधिकृतपणे ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत? तर बघा आयर्नमॅन इंडियाचे अधिकृतपणे ब्रँड ॲम्बेसेडर बनलेले आहेत सयामी खेर. तर पुढचा प्रश्न आहे बघा, भारताची पहिली आर्चरी प्रीमियर लीगचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत? तर बघा रामचरण हे भारताची पहिली आर्चरी प्रीमियर लीग आहे त्याचे ब्रँड ॲम्बेसेडर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 41 आहे बघा, भीम पेमेंट्स ॲप्सचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा महेंद्रसिंग धोनी यांची भीम पेमेंट्स ॲपचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. तर बघा प्रश्न क्रमांक 42 बघूयात आपण. युनिक्लोचे 2026मध्ये भारतातील ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत? तर बघा जसप्रीत बुमराह हे युनिक्लो या ब्रँडचे 2026मध्ये भारतातील ब्रँड ॲम्बेसेडर बनलेले आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 43 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांनी ग्लोबल चॅम्पियन ऑफ रोड सेफ्टी म्हणून कोणाचे नामांकन केले आहे? तर बघा संयुक्त राष्ट्रांनी सचिन तेंडुलकर यांची संयुक्त राष्ट्र ग्लोबल चॅम्पियन ऑफ रोड सेफ्टी म्हणून नियुक्ती केलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ग्लोबल चॅम्पियन ऑफ रोड सेफ्टी म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 44 आहे बघा, दिल्ली खेळ महाकुंभ 2026चे ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहेत? तर शिखर धवन हे दिल्ली खेळ महाकुंभ 2026चे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. प्रश्न क्रमांक 45 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, लेविस या जीन्स ब्रँडचे ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा आलिया भट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे बघा, नायकाने कोणत्या अभिनेत्रीला ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर बघा नायका या ब्रँडने दीपिका पादुकोण यांना आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 47 आहे बघा, 28वी ITT प्रश्न क्रमांक 28 आहे बघा. प्रश्न क्रमांक 47 आहे बघा, ITTF ATTU आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा शरथ कमल यांची नियुक्ती केलेली आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 48 आहे बघा, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहेत? तर बघा कंगना रनौत या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 49 आहे, चॅनल या लक्झरी ब्रँडचे पहिले ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहेत? तर बघा चॅनल या लक्झरी ब्रँडने आपले पहिले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अनन्या पांडे यांची नियुक्ती केलेली आहे. तर लक्षात ठेवा. बघा प्रश्न क्रमांक 50 आहे बघा, शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, स्पीड पेट्रोलसाठी BPCLचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? म्हणजेच बघा स्पीड पेट्रोलसाठी BPCLचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर बनलेले आहेत नीरज चोपडा. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच व्हिडिओबद्दल आपण तुमच्यासाठी एक टेस्ट क्वेश्चन ठेवलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे, भीम पेमेंट्स ॲपचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. आणि बघा जे काही इम्पॉर्टंट म्हणजेच महत्त्वाचे ब्रँड ॲम्बेसेडर होते ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.